राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता ढासळली अशी ओरड काही जण करतात। पण बुलढाणा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीने आणि विद्यार्थी पालकांच्या सहकार्याने शाळेचा कायापालट झालाय। राज्यभरातल्या शाळांसाठी आदर्श ठरेल अशा जिल्हा परिषद शाळा भोक बद्दलची ही चांगली बातमी बघूया। विद्यार्थी आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात विभागात प्रथम क्रमांक पटकावलेल्या बुलढाण्याच्या भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतली मुलं। जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सणसणीत उत्तर म्हणजे भोकरची ही शाळा म्हणता येईल। चला आज या शाळेची सफर करूया। भोकर गावातल्या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 8वीचे वर्ग भरतात। इथली मुलं क्रमिक अभ्यासासोबतच समाज शिक्षण, आरोग्य शिक्षण अशा अनेक गोष्टी हौशीत शिकतात। 2 वर्षांपूर्वी 170 वर असलेला शाळेचा पट हा 273 वर पोहोचलाय। जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भोकर येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे। माझी नियुक्ती 2021ला या शाळेवर झाली। त्यावेळेस शाळेची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नव्हती। आलो त्यावेळेस अक्षरशः शाळेमध्ये दारूचे बॉटल्स, धूम्रपान केलेलं राहायचं पूर्ण भिंतीवर आणि पत्तेसुद्धा पडलेले असायचे। आल्यानंतर खूप विचित्र वातावरण होतं। मुलांमध्ये सुद्धा थोडेफार शिस्तीचा अभाव होता। आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही शाळेची रंगरंगोटी करून घेतली। बचत बँक, इमानदार पेटी, उपस्थिती ध्वज, मासिक पाळी व्यवस्थापन याबाबतही समुपदेशन इथं केलं जातं। सॅनिटरी पॅड मशीन, शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार केलेली परसबाग, उन्हाळी वर्गाचं नियोजन, सकस आणि पोषक आहार, सीसीटीव्ही अशाही सोयी सुविधा इथं आहेत। आणि शाळेचा हा कायापालट करण्यात शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक या सगळ्यांचाच मोलाचा वाटा आहे। मी आल्यानंतर या शाळेचं जे स्वरूप होतं ते झपाटलेल्यासारखं शिक्षकांची इथे कामं करण्याची प्रवृत्ती आणि गावकऱ्यांचा इथे सहभाग दिसला। हे काम 2 वर्षापासून या शिक्षकांनी सुरू केलेलं होतं आणि मी आले आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू झालं आणि तेव्हापासून आम्ही अगदी जोमानं कामाला लागलो आणि यात विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि माझा स्टाफ या सगळ्यांनी मिळून आम्ही म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा थांबायचं पडलं तर आम्ही इथं थांबलेलो आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांची जिद्द पाहून शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनीही यात मोठा सहभाग घेतलाय। शाळेत येऊन श्रमदान असो किंवा आर्थिक मदत, सगळेजण सेवा देण्यासाठी नेहमीच सज्ज असतात। आज आमची शाळा अगदी तालुक्यातून नव्हे, जिल्ह्यातून नव्हे तर विभागातून प्रथम आलेली आहे। काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी आमच्या शाळेमध्ये भरपूर कमतरता होती। शाळेमध्ये शिक्षक भरपूर येत असायचे, बदल्या होत असायच्या, त्यामुळे शिक्षकांचं शाळेकडे दुर्लक्ष असायचं। यावेळेस आम्हाला स्टाफ असा मिळाला की त्यांनी पूर्णपणे शाळेची कायापालट केली। शाळेची कायापालट करत असताना त्यांना काही अडचणी आल्या, त्या अडचणी त्यांनी पालकांसमोर सादर केल्या। शिक्षक, विद्यार्थी किंवा पालक यांच्या उदासीनतेमुळे एकीकडे मराठी शाळा बंद पडते असं चित्र दिसतंय। मात्र याच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मनावर घेतल्यास नक्कीच एखाद्या खासगी शाळेलाही लाजवेल अशी शाळा आपल्या गावातच तयार होऊ शकते। याचं जिल्हा परिषद शाळा भोकर हे बोलकं उदाहरण आहे असंही म्हणता येईल। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी।